नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. कधी तुम्हाला असं वाटतं की जीवनात शांती आणि अर्थ शोधायला कुठे बाहेर जावं लागतं? आज आपण एका अशा गहन सत्याचा शोध घेणार आहोत जे तुम्हाला तुमच्या आत दडलेलं असीम शक्तीची आणि शांतीची ओळख करून देईल. जर तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या मराठी ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. संत एकनाथ महाराज ज्यांनी केवळ भक्तीच नाही तर अद्वैत तत्त्वज्ञानही सोप्या शब्दात मांडले. आज आपण त्यांच्या एका अशा अभंगाचे चिंतन करणार आहोत जो आपल्याला सांगतो की या विश्वाचा निर्माता आपल्या आतच आहे. हा अभंग आपल्याला मीपणा सोडून ब्रह्म होण्याची अनुभूती देतो. चला आधी हा अभंग ऐकूया. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटी त्याला घालीशी तू पोटी. ब्रह्म तू ब्रह्म तू ब्रह्म तूच रे. सर्व काही तूच रे. आपणच आपण पाहता तुझीच प्रतिमा दिशे आता. एका जनार्दनी जेनी वनी तोच ध्यानी. किती अर्थपूर्ण आणि आत्मज्ञान देणारे हे शब्द. आता आपण यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया आणि ते आपल्या मानवी जीवनात कसा लागू होतो ते पाहूया. पहिली ओळ. या ओळीचा अर्थ असा की ज्या परमेश्वराने हे अथांग ब्रह्मांड निर्माण केले त्याला तुम्ही स्वतःच्या हृदयात आपल्या आत्म्यात धारण करतास. याचा सरळ अर्थ आहे की परमेश्वर केवळ बाहेर नाही तर तो आपल्या आतमध्ये वास करतो. आपण स्वतः त्या ईश्वरी शक्तीचा जग अंश आहोत. ही ओळ आपल्याला शिकवते शांती आणि समाधान बाहेर शोधण्याऐवजी आपण आत डोकावून पाहणे महत्त्वाचे आहे. अभंगाची दुसरी ओळ सांगते की ही अभंगाची गाभा आहे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्हीच परमेश्वर आहात, सर्व काही तूच आहेत. हे अद्वैत तत्त्वज्ञान जिथे जीव आणि शिव एकच आहेत. जेव्हा आपण स्वतःला या शरीरापुरतं मर्यादित मानतो तेव्हा दुःख येते. आपण पण त्या विशाल ब्रह्माचा अविभाज्य भाग आहोत हे समजल्यावर आपल्याला असीम स्वातंत्र्य आणि आनंद मिळतो. ही ओळ आपल्याला सुप्त दैवी शक्तीची जाणीव करून देते. आपणाशी आपण पाहता तुझीच प्रतिमा दिशे आता. या ओळीचा अर्थ जेव्हा आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करतो, स्वतःच्या आत डोकावून पाहतो तेव्हा आपल्या स्वतःमध्ये परमेश्वराचे स्वरूप दिसू लागते. हा अनुभव केवळ ज्ञानाने नाही तर ध्याने आणि साधण्याने. जेव्हा मन शांत होते तेव्हा आपल्याला अंतर्मनाची परमेश्वरी प्रकाश अनुभवता येतो. यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ कळतो. एका जनार्दनी जनी वनी तोच ध्यानी. ही शेवटची ओळ सांगते की लोकांमध्ये आपण निसर्गात सर्वत्र तोच परमेश्वर भरलेला आहे आणि त्याच्याच ध्यान करायला हवे. परमेश्वर केवळ मंदिरात नाही तर तो एक प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत आहे. ही दृष्टी आपल्याला सर्व सजीवांवर प्रेम करण्याची आणि प्रत्येक गोष्टीत दैत्व देवत्व पाहण्याची शिकवण देते. यामुळे भेदभाव संपून समत्व बुद्धी विकसित होते. एकनाथ महाराजांचा अभंग आपल्याला काय शिकवतो? आत्मबोध. खरे सुख बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये आहे. आपण त्या असीम ब्रह्माचा एक भाग आहोत. ही जाणीव मीपणाचा अहंकार कमी करतो. प्रत्येक गोष्टीत परमेश्वर पाहिल्याने मनात प्रेम आणि एकत्वाची भावना वाढते. जर आपण ब्रह्म आहोत, ही सर्वत्र तोच आहे, ही कशाची चिंता करायची? हा अभंग आपल्याला एक सोप्या आणि पण प्रभावी मार्ग दाखवतो. आपण जेव्हा जीवनात आणि आनंद कसा शोधू शकतो तो आपल्या हातच आहे. मला आशा आहे की संत एकनाथ महाराजांच्या या अभंगाचे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या मनाला शांती मिळाली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आत्ताच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अजूनही आपल्या मराठी ज्ञानगंगा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची पूर्वसूचना आधी मिळेल. तुमचे एक लाईक आम्हाला
एक लाईक आणि एक शेअर आम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते. तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला कोणता नवीन अभंग आणि किंवा आध्यात्मिक विषय जाणून घ्यायचा आहे तेही सांगा. पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयांसोबत भेटूया. तोपर्यंत तुमच्या आत असलेल्या ब्रह्माची जाणीव ठेवा आणि शांत राहा. धन्यवाद. जय जनार्दन.